हे बघा अगदी सॉफ्ट स्पंजी आणि अगदी छान जाळी आलेली आहे ह्या खमण ढोकळ्याला। तर आजची आपली रेसिपी आहे डाळ तांदूळाचा अगदी परफेक्ट खमण ढोकळा। सुपर सॉफ्ट स्पंजी बनतो हा, अगदी जबरदस्त याची चव लागते, टेक्स्चर पण खूप छान आलेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी बघायची असेल ना तर मी सांगितलेले योग्य प्रमाण आणि माझ्या टिप्स आणि ट्रिक तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी आहे प्रगतीज किचन अँड रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण इथे करणार आहोत डाळ तांदळाचा ढोकळा। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेसन पिठाचा ढोकळा दाखवला होता। आज तुम्हाला मी डाळ तांदळाचा ढोकळा कसा करावा अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे। तर तुम्ही हे प्रमाण नक्की बघा आणि अशाच प्रमाण घेऊन तुम्ही हे ढोकळा बनवा। तर आपल्याला याच्याकरता लागणार आहे, इथे मी ना हा तांदूळ घेतलेला आहे, तो रेशनचा तांदूळ आहे, तुम्ही पाहू शकता। आणि हाच तांदूळ घ्यायचा, याच्यामुळे कसं असतं ढोकळा छान फुलतो पण आणि स्पंजीनेस पण येतो ढोकळ्याला। तर आपण ह्याच कपाने 3 कप तांदूळ घ्यायचा आहे। तर तुम्ही ना कुठलाही कप किंवा वाटी घेऊ शकता। इथे मी हा कप घेत आहे मेजरमेंटचा, तर तुम्ही वाटी पण घेऊ शकता किंवा दुसरा कपही घेऊ शकता। तर याच्याने हे 3 कप आपण तांदूळ घ्यायचे आहे। हा 1 कप, हे पहा हा दुसरा कप टाकते मी, आणि हा बघा हा तिसरा कप। 3 कप आपण तांदूळ घ्यायचे आहेत रेशनचा। त्याच कपाने आपण 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे आणि 1 कप आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे। आता आपल्याला हे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की रेशनच्या तांदळामध्ये ना खूपच काळपटपणा निघतो त्या पाण्यामध्ये। त्यामुळे याला आपण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि 7 ते 8 तासाकरता याला भिजत ठेवणार आहोत। मग आपण पुढची कृती करूया। हे बघा 7 ते 8 तासानंतर हे तांदूळ आणि डाळ अशी छान भिजले गेलेले आहेत माझे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी बारीक अशी फाईन याची पेस्ट करायची आहे। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, आणि तुम्ही लहान मिक्सरचं भांडंही वापरू शकता। माझ्या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक दळलं जातं, त्याच्यामुळे मी हे भांडं घेते। आणि तुम्हाला वाटतं ते जास्त पाणी टाकायचं नाही, आणि तुम्हाला पाणी जर थोडंफार हवं असेल तर याच्यातलंच पाणी आपल्याला हे वाटायला घ्यायचं आहे, दुसरं पाणी वापरायचं नाही आहे। हे पहा, बस आता थोडंसं घेऊया आपण आणि अगदी फाईन याची पेस्ट करून घेऊया आपण। हे पहा अशी छान अशी मस्त बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे याची, म्हणजे याच्यामुळे काय होईल आपला ढोकळा अगदी सॉफ्ट आणि स्पंजी बनेल। हे बघा आता आपण असं इथे काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बाकीचं पण मी वाटून घेते। हे पहा पूर्ण आपल्याकडे आता इथे वाटून झालेलं आहे, अगदी छान फाईन पेस्ट तयार केली आहे मी इथे, तुम्ही पाहू शकता। हे पहा इथे आपलं बॅटर छान असं मस्तपैकी एकसारखं वाटलं गेलेलं आहे। असं तुम्ही बारीक वाटलं ना की तुमचा ढोकळा अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट येईल, आणि असं वाटल्यामुळे ना आपलं पीठ छान फर्मेंटेशन पण होईल। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला याला 10 ते 12 तासाकरता फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे। हे बघा इथे आपल्याला आपलं बॅटर छान झाकून ठेवायचं आहे, आणि असं गरम कपडा तुम्ही त्याला असं लपटून मग ठेवा, म्हणजे कसं तुमचं ना बॅटर छान फर्मेंट होईल आणि आपला ढोकळा अगदी छान सॉफ्ट बनेल। हे बघा आता मी ते छान झाकून ठेवलं आहे। आता आपल्याला 8 ते 10 तास नाही तर मग रात्रभराकरता याला फर्मेंटेशन व्हायला असं सोडून द्यायचं आहे। असं झाकल्यामुळे काय होईल, याला छान ऊब मिळेल आणि आपलं बॅटर छान फर्मेंट होईल। तर आता आपण नंतर 8 ते 10 तासानंतर भेटूया। मग तुम्हाला मी दाखवते की हे बॅटर कसं फर्मेंटेशन झालेलं आहे। हे बघा 8 ते 10 तासानंतर आता आपण हे बॅटर असं उघडून बघूया। असं मी झाकलं होतं याच्यावरती, आता आपण हे खोलूया। हे पहा इथं आपलं बॅटर अगदी छान फर्मेंट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा अगदी मस्त फुलून आलेलं आहे ते वरती। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता छान बॅटर फुलण्याकरता तुम्हाला याला 8 ते 10 तास भिजत असं ठेवायचं आहे रात्रभर, त्याला वेळ द्यावा लागतो। आणि भिजताना पण त्याला 8 ते 10 तासाकरता भिजत टाकावं डाळ तांदळाला, आणि फर्मेंटेशनला पण तुम्हाला 8 ते 10 तास द्यायचे आहे, तेव्हा तुमचा ढोकळा खूप छान बनेल। आता आपण याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ। त्यानंतर आपण याचे टाकायचे आहे दही। ज्या कपाने आपण तांदूळ आणि डाळ माप घेतलं होतं ना त्याच कपाने आपण 1 कप दही टाकायचे आहे। दही टाकल्यामुळे आपल्याला
छान आंबटपणा पण येईल. तुम्ही थोडं आंबट पण दही घेऊ शकतात किंवा मीडियम पण घेऊ शकतात. हे पहा दही आणि मीठ टाकल्यावरती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एका डायरेक्शनमध्ये आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही चमचा नाहीतर मग विस्कर पण घेऊ शकता. तसं काही नाही, फक्त गुठळी पडतं का म्हणे असं दह्याची वगैरे. अगदी छान आहे. आपण याला असं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यात टाकणार आहोत अगदी थोडीशी हळद. जास्त नाही टाकायची आहे, थोडीशी टाकायची आहे, कारण की आपण याच्यात इनो टाकू ना, तेव्हा इनो आणि हळदीचं रिॲक्शनमुळे ना त्याच्यावरती लाल डॉट्स येऊ शकतात, लालसरपणा येतो खमणवरती. त्यामुळे हळद टाकताना जपूनच टाकायची किंवा तुम्ही स्किपही करू शकता. कोणी कोणी हळद पण नाही टाकत. इथे मी फार कमी घेतलेली आहे. आता याला एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करायचं आहे. बघा आपल्याला इथे पाणी पण ठेवून द्यायचं आहे आपलं खमण ढोकळा वाफवण्याकरता. तुम्ही कुठले भांडे ठेवू शकता, तुम्ही कढई ठेवू शकता. माझ्याकडे असं भांडं आहे त्यामुळे मी हे ठेवलं आहे, इडलीचं भांडं. त्यानंतर आपण हे पाणी गरम होस तोपर्यंत आपण इथे आपले बॅटर बाकीचं तयार करून घेऊया. आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये ना तेल टाकायचं आहे. तर तेल आपल्याला का टाकायचं आहे की तेलामुळे ना असा तो सुकट नाही लागणार, अगदी स्पंजी लागेल. आपल्याला इथे मी 3 ते 4 चम्मच तेल टाकते, म्हणजे इथे 2 पुड्या टाकते मी माझ्या. तुम्ही चमच्याने 4 चमचे तेल टाकू शकता आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामुळे आपला ढोकळा ना खाताना कोरडा लागत नाही, घशामध्ये अटकत नाही, तो अगदी सॉफ्ट बनतो. त्याच्यामुळे आपण आता तेल टाकायचं आहे इथे. आणि आता आपण हे बॅटर छान असं मिक्स करून घेऊया. तेल टाकून एका डायरेक्शनला याला हलवायचं आहे. इथे मी असं भांडे ठेवून घेतले. या भांड्यात खाली पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण झाकून ठेवायचं आहे. म्हणजे एक उकळी आली की आपण लगेच पटकन आपलं खमण ढोकळा त्याच्यात ठेवायचा आहे. तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल. मग आपण आता बाकीची तयारी करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये पण खमण करणार आहोत ना, त्याला आपण त्या भांड्याला छान असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता. तर माझ्याकडे ह्या भांड्याचं अशा प्रकारचं भांडं आहे. तुम्ही कढईतही वाफवू शकतात खमण ढोकळे. तुमचं बॅटर जर परफेक्ट असेल ना तर कशातही तो छानच बनेल. हे छान ग्रीस करून झालेलं आहे आपलं. आता आपण जेवढं तुम्हाला बॅटर करायचं आहे तेवढंच तुम्ही घ्यायचं आहे, पूर्ण बॅटर नाही घ्यायचं आहे. हे बघा इथे मी एवढं घेते. आता इथे आपण एक असं इनोचं पॅकेट घ्यायचं आहे. असं ग्रीन कलरचं मिळतं ना लिंबूवाला, तेच तुम्हाला घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बिलकुल वेळ न वाया घालता एक पाकिट टाकलं ना की आपल्याला लगेच याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकून ते आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे. वेळ वाया घालवायचा नाही ही प्रोसेस करताना, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता आपल्या याच्यामध्ये बघा इनोचं पूर्ण पाकिट टाकते मी एक. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपण याच्यावरती ॲक्टिवेट होण्याकरता आणि असं लगोलग याला असं मिक्स करायचं आहे. छान पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे चारी बाजूने आणि लगेच आपल्याला हे इडलीच्या बॅटर भांड्यामध्ये मी खमण ढोकळा वापरते त्याच्यामुळे आपल्याला टाकायचं आहे. ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. किंवा ते भांडे ठेवले याच्या आतमध्ये. आता आपण हे लगेच टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये व्यवस्थित आणि लगेच त्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं करता स्टीम होऊ द्यायचं आहे. हे पहा इकडे आपला खमण तयार आहे. तुम्हाला दाखवते मी उघडून 20 मिनटानंतर किती छान अगदी याला फुललेलं आहे हे खमण. तुम्हाला आता मी काढून आणि कापून दाखवते. हे बघा अगदी छान हे फुललेलं आहे आपलं खमण. आता आपल्याला याला थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय याला कापायचं नाही, याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच याला आपण कट करूया. हे पहा आता आपलं हे खमण छानपैकी मस्त थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी याच्यावर हातात पण अशी लावू शकते. आता आपण याला मस्तपैकी असं कट करून घेऊया.
हे पहिले मी छान याला कट करून घेतले. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. याच्यावर फोडणी टाकण्याकरता इथे मी हे मिरच्या घेतलेल्या आहे बघा. ह्या जाड मिरच्या वरून खायला आणि ह्या बारीक मिरच्या आपण याच्यावर टाकताना म्हणजे थोडं तिखटपणा पण येईल आपल्याला. आता आपण फोडणी देऊया. तर मी कढई ठेवली आहे गॅसवरती. त्यात आपण तेल टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया. पहिले आपले जे मिरच्या आहेत ना आपण छान त्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे वरतून खाण्याकरता तोंडी लावायला मस्तपैकी छान लागतात. गॅसची फ्लेम जरा बारीक करूया. स्टीलची कढई असल्यामुळे ना लवकर जळू शकतं आपलं हे. आता आपण याच्यामध्ये तेल थोडं तापू देऊया. आता ह्या मिरच्यांना मी मस्त मीठ लावून घेतलेलं आहे. तुम्ही थोडं लिंबू पण टाकू शकता. मी लिंबू नाही टाकलं आहे. छान मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया. मिरची टाकल्यावर आपल्याला याच्यावर झाका ठेवायचं कारण की काय आहे ते मिरच्यांना मग उडू शकतात तेलामध्ये. आपण गरम तेलात टाकतो ना त्याच्याकरता थोडंसं 2-1 मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याला आपण हलवून घेऊया. आता आपल्या मिरच्या झालेल्या आहेत मस्तपैकी. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. मग पुढची फोडणी देऊया आपण. त्याच तेलामध्ये आपण दुसरी फोडणी द्यायची आहे आपल्या तिखटवाली. इथे मी मोहरी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. कोणाकोणाला आवडत नाही तुम्ही कमी टाकू शकता. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्या ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत ना आपण त्या टाकायच्या आहेत. त्या छान होयाच्या आहेत मिरच्या. गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आहे आणि त्यावर परत थोडं झाकण ठेवायचं आहे म्हणजे मिरच्या उडू नये म्हणून. थोड्या वेळाने आपण हे उघडायचं झाकण. नंतर आपण याच्यामध्ये गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि याच्यामध्ये 1 घोट पाणी टाकूया आपण. आता आपल्याला थोडं साखरेचं पाणी करायचं आहे ना त्याकरता. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे 1 चमचा साखर. 1 ते 1.5 तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड करू शकता असं काही नाही. तुम्ही 1.5 चमच टाकत आहे आणि छान याला फक्त साखर विरघळेपर्यंत ह्या फोडणीला आपल्याला होऊ द्यायचं आहे. नंतर गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ साखरेचं पाक नाही करून घ्यायचं आपल्याला. फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी शिजवायचं आहे. इथे आपली फोडणी पण तयार आहे. आता आपण ही फोडणी आपल्या खमणवरती मस्त टाकून घेऊया. किती छान फुललं आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण ही फोडणी याच्यावर टाकून घेऊया. मी सांगितलेलं प्रमाण घेऊनच जर तुम्ही हा खमण ढोकळा केला ना तर खूपच छान होईल. अगदी योग्य प्रमाण घ्यायचं. प्रमाण जर आपण चांगलं घेतलं ना व्यवस्थित तर आपला खमण ढोकळा बिलकुल चुकणार नाही आणि स्पंजी आणि छान फुलतो तो. त्याचे फर्मेंटेशन पण चांगलं झालं पाहिजे. त्याला आपल्याला चांगलं 7-8 तास भिजू द्यायचं आहे. ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि वाटल्यानंतर पण त्याला आपल्याला 8 ते 10 तासाकरता छान फर्मेंट होण्याकरता ठेवायचं आहे. ही काळजी नक्की घ्यायची आहे आपल्याला. इनो आणि हळद टाकताना थोडा आपल्याला जसं घाई करायची नाही आहे. हळदीचं प्रमाण पण थोडं कमी घ्यायचं आहे. ह्या तुम्ही आता सांगितलेल्या ट्रिक आणि टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवून हा खमण ढोकळा करून बघा. तुमचा खमण ढोकळा नक्की छान बनेल आणि असाच अगदी छान फुलेल. तुम्हाला मी याच्यातला 1 पीस काढून पण दाखवते की आपला खमण ढोकळा बनला कसा आहे. आता अशी छान फोडणी आपण टाकून घेतली ना. ह्या फोडणी टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं राहू द्यायचं आहे म्हणजे आपलं साखरेचं पाणी जे आहे ना छान याच्यामध्ये मुरलं जाईल आणि आपला खमण ढोकळा छान स्पंजी आणि सॉफ्ट बनेल. याच्या आपण मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकून घेऊया भरपूर. हे पहा तुम्हाला मी याच्यातला सगळ्यात मधला पीस काढून दाखवते. हे पहा किती मस्त बनलेलं आहे आपलं खमण. तुम्ही पाहू शकतात. हे पहा अगदी छान याला जाळी पण आलेली आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पंजी बनलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे बघा. किती मस्त स्पंजीनेस आलेला आहे आणि खूपच छान टेस्टी पण बनलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. हे बघा छान जाळी पण आलेली आहे आणि अगदी मस्त दिसतो आहे हा आपला ढोकळा. तुम्हाला मी सगळ्यात मधला पीस काढून दाखवला आहे. हे बघा किती मस्त बनलेलं आहे. साईडचा पण तुम्हाला 1 पीस काढून दाखवते मी. आपलं अगदी छान शिजलेलं पण आहे ते आणि त्याला स्पंजीनेस पण आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि मी सांगितलेलं प्रमाण टिप्स आणि ट्रिक लक्षात घेऊन तुम्ही हा खमण ढोकळा जर केला ना तुमचा खमण ढोकळा नक्की चांगला होईल. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. बघा किती छान दिसतं आपला खमण ढोकळा. अगदी सॉफ्ट स्पंजी आणि अगदी जाळी आलेली त्याला खूप छान आणि टेस्टला पण खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आहे बघा तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही नक्की शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे भरपूर लोकांना हा व्हिडिओ बघता येईल आणि ते पण त्यांच्या घरी असा हा खमण ढोकळा बनवू शकतील. बाहेरून विकत आणण्यापेक्षा तुम्ही आपल्याच घरी छान असा खमण ढोकळा करून बघा. खूपच छान टेस्ट लागते. मुलंही अगदी आवडीने खातात आणि मोठेही अगदी आवडीने खातात. फार कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये हा खमण ढोकळा तयार होतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. बाय बाय.